तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही मराठी बाणाच दिसला। हा फुले शाहू आंबेडकरांचा देश आहे। प्रत्येक राज्यात तिथली भाषा ही महत्त्वाची आहे। इथं आधी मराठी चालतं आणि हिंदी नंतर, असं अजित पवार म्हणाले। मैं नहीं बोलता ऐसा नहीं चलता। इथं मराठी शिकली तर गडबड होणार नाही, असंही अजित पवार म्हणाले। त्या राज्यातली मातृभाषा ही महत्त्वाची असते, परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे। आपल्या भारतामध्ये त्यांच्या राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते आणि तिसरी भाषा कुठली चालत असेल तर ती इंग्लिश चालते। अशा प्रकारचं साधारण गणित आपण पाहतोय। कभी कभी कोई रिएक्ट होता है, नहीं मैं नहीं बोलने वाला, ऐसा नहीं चलता। आप जहां काम करते हैं थोड़ा बहुत वहां का लोगों का क्या कहना है, उनका विचार क्या है, उसके बारे में भी उन्होंने सोचना चाहिए, विचार करना चाहिए और खुशी खुशी में सबने एक दूसरे के साथ रहना चाहिए।